खरं तर ज्याच्यावरती सुरक्षेची जबाबदारी असते असा जो बाउन्सर आहे त्यानंच एक गैरकृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। खरं तर ही जी घटना आहे ती 21 मे रोजी चिंचवडच्या एम्पायर इस्टेट ब्रिजवरती घडलेली आहे आणि त्यामुळंच एकच खळबळ उडालेली आहे। विशेष म्हणजे यामध्ये हा जो जाकीर शेख आहे त्यानं स्वतःचा जो प्रायव्हेट पार्ट आहे तो तरुणीच्या समोर दाखवलेला आहे आणि त्यानंतर ही तरुणी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती आणि त्या तरुणीनं त्याचा व्हिडिओ केलेला आहे। परंतु अवघ्या काही तासामध्येच 70 ते 80 CCTV फुटेज तपासून या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलेलं आहे। हे सगळं प्रकरण काय आहे, ही नेमकी घटना काय आहे, हे आपण काही पुढच्या मिनिटात जाणून घेऊयात। नमस्कार, मी कृष्णा पांचाळ, आपण बघताय मुंबई तक। 21 मे रोजी सकाळी 7:30 ते 8च्या सुमारास ही जी तरुणी आहे, 24 वर्षाची तरुणी, जॉबसाठी जाण्यासाठी एम्पायर इस्टेटच्या BRTच्या बसस्टॉपवर बसलेली होती आणि त्याच वेळेस हा जो जाकीर शेख आहे तो देखील समोर बसलेला होता। तो बॉडीगार्ड आहे, बाउन्सर आहे आणि बाउन्सरचं नेमकं काय काम असतं हे सगळ्यांनाच माहीत आहे। परंतु त्या तरुणीला बघून या बाउन्सर्सने अत्यंत अश्लील हावभाव केले। आपला स्वतःचा जो प्रायव्हेट पार्ट आहे तो तरुणीच्या समोर काढला आणि तरुणीला ही बाब समजल्यानंतर तिने आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद केलेला आहे आणि हे समजताच त्यानं तिथून पळ काढलेला आहे। मुळात त्यानंतर आपलं आता काही खैर नाही म्हणून त्यानं ज्यावेळेस पळ काढला त्यावेळेस त्यानं कपडे बदलले आणि त्यानंतर या तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिलेली आहे आणि या तक्रारीच्या आधारे जाकीर शेख जो 43 वर्षाचा आहे त्याच्या विरोधात विनयभंग असेल किंवा इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पिंपरी पोलिसांनी अवघ्या 48 तासामध्ये या आरोपीला जेरबंद केलेला आहे। 70 ते 80 CCTV फुटेज तपासल्यानंतर त्याच्यापर्यंत हे पोलीस पोहोचलेले आहेत। या पाठीमागे त्यांची जुनी ओळख आहे का किंवा त्यांची अगोदर काही संभाषण झालं आहे का या संबंधी जे पिंपरी पोलीस ठाण्याचे जे PI आहेत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे की त्यांचं कुठलंही बोलणं नव्हतं किंवा ते ओळखीचे नव्हते, अनोळखी होते। तरी देखील सकाळच्या वेळी अशी घटना घडल्यामुळे एक तर खळबळ उडालेली आहे आणि एक तरुणी जी नोकरीसाठी जात आहे, आपल्या कंपनीच्या बसची वाट बघत थांबली होती, तिच्या संदर्भात अशी घटना घडल्यानंतर पिंपरी पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। खरं तर अशा घटना घडू नयेत म्हणून पिंपरी पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील नेहमी कठोर पावलं उचलत असतात। परंतु या घटनेनंतर महिलांमध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आहे। एक तरुणीच्या संदर्भात अशी घटना घडल्यानंतर पिंपरी पोलिसांनी थेट आवाहन केलं आहे की अशा घटना घडल्यानंतर तुम्ही पोलिसांकडे या, त्यांना याबाबत माहिती द्या, आम्ही तुम्हाला न्याय देऊ। परंतु अशा घटना तुम्ही पाठीमागे दडवू नका, समोर येऊन बोला आणि अशा जे नराधम आहेत त्यांना आम्ही बघून घेऊ, असा जो थेट इशारा आहे तो पिंपरी पोलिसांनी दिलेला आहे। कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे। दिनांक 21 तारखेला 24 वर्षीय तरुणी ही तिच्या जॉबवर जाण्यासाठी मदर तेरेसा ब्रिजवरती BRT बसस्टॉप येथे थांबली होती। तर त्यावेळेस एक अनोळखी आरोपी त्या ठिकाणी आला आणि त्याने अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून सदर महिलेचा विनयभंग केला आणि त्याच्यानंतर तो पळून गेला त्या ठिकाणाहून। आरोपीचे नाव निष्पन्न नव्हतं, परंतु आम्ही परिसरातील साधारणतः 70 ते 80 CCTV चेक केले आणि 48 तासाच्या आत माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आरोपीला चिंचवडे नगर या ठिकाणाहून शिताफीने ताब्यात घेतलेलं आहे आणि सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून आम्ही पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत। सदर आरोपी हा आमच्या पोलीस कोठडीमध्ये आहे, सध्या पोलीस कस्टडीमध्ये असल्यामुळे आम्ही त्याचा तपास करत आहोत आणि प्राथमिक आहे की आरोपी 43 वर्षाचा असून तो बाउन्सर म्हणून काम करत आहे आणि त्यानं गुन्हा काय केला, त्याचा उद्देश काय होता याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत।